अरे आज 27 तारीख आहे. बापरे, ह्या माणसाला तर काही काळजीच नसते. 1 महिना राहिलाय बाप्पाच्या आगमनाला आणि काय करावं या माणसाचं. हसताय. बाप्पाचं 1 महिना राहिला आगमनाला आणि आपल्याकडे काहीच तयारी नाहीये. मूर्ती बुक नाही, काहीच नाही. कधी व्हायचं? आज सुट्टी आहे का तुम्हाला? तू आज एकदम मस्त दिसते. चल तुला मूर्ती बुक करायला आणि सगळ्यांना घेऊन जातो. चला. तर मंडळी आता निघालोय आम्ही. आज गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल तर सगळ्यांना लागलेलीच आहे आणि डेकोरेशन दिवस फार कमी उरले. तर डेकोरेशन फायनल करण्यासाठी आम्ही निघालोय. ओके, पाऊस खूप जोरात चालू आहे आज आणि खुशाल गाडी चालवतोय. पुढे बघ, आम्ही सगळे निघालो आणि लवकरच हा ब्लॉग येईल तुमच्यासोबत. कीप वॉचिंग गाईज. मंडळी, विषय असा आहे की मनीषाने एक मस्त ठिकाण शोधलं आहे डेकोरेशनचं आणि खूप तिथे युनिक वस्तू आहेत आणि प्रत्येक आयटम डिझाईन एकच आहे, ते रिपीट नाही आहे. तर अशा एका ठिकाणाला आम्ही भेट द्यायला चाललोय. ठिकाणाचं नाव आहे फूल जंक्शन डोंबिवली कटाई नाक्याला. ओके, तर तुम्हाला खड्डे अरे बापरे. तर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या फूल जंक्शन कटाई नाक्याला. नक्की अप्रतिम सुंदर असे छान तिथं मखरचे डिझाईन आहे. तुम्हाला दिसेल, तुम्ही पण या आणि ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला सगळं मी डिटेल देतोय. ओके, रस्ता थोडा खराब आहे, समजून घ्या. तर फूल जंक्शनला जेवढे पण डिझाईन्स आहेत सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईन आणि सगळे ओरिजिनल आहेत. हे जे बेलफळ असतात ते पानं आहेत आणि तुम्हाला अशी डिझाईन दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. एकमेवा द्वितीय ज्याला बोलतात ते नक्की बघा. या ओरिजिनल आहेत सर्व आणि डिझाईन्स एकदम युनिक बनवले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन जे घेतलेलं आहे पटपटीत नाही, असं डोळ्यांना एकदम शांत लागेल. काही डिझाईन मला खूप आवडलेले आहेत, तर नक्की बघा. आणि आम्ही आमच्या मूर्तीच्या हिशोबाने, आमची जी मूर्ती आहे आमच्या मूर्तीच्या साईजच्या हिशोबाने आम्ही ती डिझाईन फायनल करणार आहोत. मला तर मोराची डिझाईन आवडलेली आहे, तर नक्की तुम्हाला दाखवून घ्या लवकर. आणि हे कसं वाटतंय सांगा बरं? हे मधमाशांच्या पोळ्यासारखं वाटतंय ना, पण हे फूल आहे ऍक्च्युली. ओरिजिनल फूल आहे. मोराचे डिझाईन यांच्याकडे खूप आहेत, युनिक अशी डिझाईन केलं आहे. आणि यांचं हे जे प्रोडक्शन आहे, इन हाऊस प्रोडक्शन आहे, हे स्वतःच बनवतात. असं नाही आहे की कुठून बाहेरनं आणलं आणि फक्त इथं आणून उभं केलं आहे, असं नाही. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवतोय या ब्लॉगमध्ये, तुम्ही पूर्ण बघा. या लवकर यांचं स्वतःचं हे इन हाऊस प्रोडक्शन आहे. आणि हे जे सगळे बघा, हा मोर एक आहे आणि एकदम नॅचरल सुंदर. म्हणजे त्याची चोच पण बघा किती ओरिजिनल बघा, किती नॅचरल. त्याची चोच पण बघा किती सुंदर, म्हणजे ओरिजिनल. हे पानं पण नॅचरल आहे, हे सगळं नॅचरल आहे. याच्यात कुठलीच गोष्ट आर्टिफिशियल नाही आहे. इको फ्रेंडली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की छोटी, जे तुमच्या घरातली छोट्या मूर्तीपासून, म्हणजे माझ्याकडे तुम्हाला सांगण्याचं, छोट्या मूर्तीपासून तर मोठी तुमची 2-2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत इथे डेकोरेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे स्वतःचं त्यांचं प्रोडक्शन आहे. चला मी तुम्हाला दाखवतो या लवकर. इथे जे आहे ते सगळं स्वतःचं होम मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ही मकर महोत्सवाची टीम आहे सर्व. बघूया की ते कसं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतायत, स्वतः पॅकिंग करतात आणि ऑर्डर्स पण बुकिंग व्हायला सुरुवात झाली मित्रांनो. हे बघा, हे ऑर्डर पॅक झालं का? झालं. हां, आणि हे बघा, आणि इथे या ताई बनवत आहेत, सगळे लोक बनवतात आणि यांचं स्वतःचं इन हाऊस प्रोडक्शन आहे. आजच याचं इनॉग्रेशन झालं आणि आज याची बुकिंग पण स्टार्ट झाली. तर माझी अशी इच्छा आहे की मी सगळे डिझाईन्स व्यवस्थित बघा. यात काही डिझाईन्स जे आहेत हे छोट्या मूर्तीसाठी, घरगुती गणेशोत्सवासाठी मस्त आहे. हे फ्लॉवर बुके नवीन आलेले आहे. आणि हे बघा, हे छोट्या मूर्ती की तुमच्या घरगुती गणपतीसाठी, घरगुती गणपतीसाठी छोट्या मूर्ती तुमची जी असते, कलर कॉम्बिनेशन फूल जंक्शन एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलं आहे. फूल जंक्शन एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. हे जे मी तुम्हाला सांगतोय हे बघा, हे तुम्हाला कुठेच बघायला. आणि तुमचा त्रास फार कमी झालेला आहे. तुम्ही फक्त न्या, घरी ठेवा, टेबल मांडा आणि दॅट्स इट. पाठीमागचं बॅकग्राऊंड करा आणि बाप्पाची स्थापना करा. हे तर बघा, हे किती सुंदर आहे. हे तर बघण्यासारखंच आहे, तुम्ही बघू शकता.
आपला त्रास फुल जंक्शनने फार कमी केला आहे आणि फुल जंक्शन एक मस्त कॉन्सेप्ट घेऊन आलं आहे. मला खूप आनंद झाला आहे बघून. बघा ज्याच्या घरी छोट्या गणपती त्यांच्यासाठी डिझाईन्स बघा. डिझाईन अप्रतिम आहे. आज आपण धकाधकीच्या जीवनामध्ये जे हजबंड वाईफ दोघं जॉब करतात, घरी बाप्पा आहे, मग डेकोरेशन काय करतात, त्यांचा तर हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला आहे. हे घ्या, घरी ठेवा, बाप्पा आणा आणि लाईट लावा, लाईटिंग करा आणि मस्तपैकी बाप्पाचा महोत्सव साजरा करा. मी तर हे फुल हातात घेऊन एकदम खुश झालं. असं वाटतं की घेऊन नाचावं बघा. आणि थँक्यू मनीषा, तू मला फुल जंक्शनबद्दल सांगितलं आणि हे जवळ आहे. इथे ज्या मला डिझाईन्स मिळाल्या ते मला कुठेच बघायला मिळालं नाही. खरंच नाही. सगळ्यात माझी आवडती डिझाईन तुम्हाला दाखवतो. या बघा, या मोराकडे बघा. असं वाटतं की एकदम जिवंत मोर आहे. तर या मोराची डिझाईन आहे मला खूप आवडलेली आहे. पण आमची मूर्ती जी आहे ती थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे ते आमच्या याच्यात बसणार नाही. तर अजून एक दाखवतो, खूप युनिक डिझाईन आहे मित्रांनो. या लवकर बघा, या डिझाईन्स तुम्ही बघू शकता. मला नाही वाटत की तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी दुसरीकडे काय वेगळं त्याच्यापेक्षा वेगळं काय बघायला मिळेल. ही डिझाईन्स बघा. म्हणजे हे बघा, आता हे प्रत्येक मोर बघा, पण त्याच्यात वेगळं आणि ओरिजिनल. हे बघा, आता ही उंच तुम्ही ओळखू शकाल का? आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरचा गणपती हा वेगळा असला पाहिजे, डेकोरेशन वेगळं असलं पाहिजे. तर नक्कीच यांनी ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवून जे डेकोरेशन्स केलेले आहेत ते मला असं वाटत नाही की याला कोणी बीट करू शकेल किंवा याला कोणी चॅलेंज करू शकेल. खूप छान असे डेकोरेशन्स आहेत, युनिक आहेत. छोटा गणपती ज्यांच्या घरी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हे मला असं वाटतं की हे एकदा डेकोरेशन तुम्ही घेतलं की तुम्ही मल्टिपल इयर्स तुम्ही ते यूज करू शकाल. तर अजून एक छान असं मोराचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. मला सध्या ते कुठे आहे मी काय स्लोप आहे. ह्या फुल जंक्शनमधलं सगळ्यात आवडलेलं माझं जे डेकोरेशन आहे ते बघू शकता तुम्ही. खूप छान आहे आणि इथं गर्दी आता खूप कंटिन्यू होत आहे. हे जे माझं डेकोरेशन जे आहे हे मला खूप आवडलं. एकदम झक्कास. मला असं वाटत नाही की याच्यासारखं दुसरं कुठे असेल. तर मंडळी, कसं वाटतं तुम्हाला नक्की कळवा आम्हाला. हे आमच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही सांगा आणि ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि माझी अशी इच्छा आहे की मी इथले ओनर्स आहे त्यांना दाखवू इच्छितो. आदरणीय श्री चिंतन छेडाजी इथे व्यस्त आहे सध्या कस्टमरमध्ये. पण एकदा अवश्य तुम्ही इथे डोंबिवली कटाई नाक्याला आपल्या माणसाला भेट द्या आणि या वर्षीचा गणपती उत्सव मस्त उत्साहाने साजरा करा. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, पण एकदा अवश्य भेट द्या.